आता सविस्तर वृत्त. अमरावतीत आयोजित संवाद तरुणांशी या कार्यक्रमाला हजारो युवक युवतींची उपस्थिती लाभली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. आजची तरुणाई मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत तुकाराम मुंढे म्हणाले, स्क्रीनवर आपल्याला जे आवडतं तेच अल्गोरिदम दाखवतो आणि आपण त्याच रील्स पाहून आत्ममग्न होतो. मोबाईल तरुणांना कंट्रोल करतोय, ही खरी समस्या आहे. तरुणांनी मोबाईलच्या कंट्रोलमध्ये राहण्याऐवजी मोबाईलला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, ही पिढी हवामान बदल, तंत्रज्ञान आणि मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलते. एखादी गोष्ट स्वीकारण्याचं धाडस त्यांच्यात आहे. तरुणांमध्ये बाहेरून आनंद दिसत असला तरी आतून घुसमट आहे. त्याला वाचा फोडून योग्य दिशा देण्याचं काम समाजाला करावं लागेल. आपण सरकार निवडून देणारे मतदार आहोत. आपलेच विचार जर खोकले असतील तर शासनही तसेच निवडले जाईल. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तरुणांनी जागृत आणि सुजाण नागरिक बनणे आवश्यक आहे, असंही मुंढे म्हणाले. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक खादी व ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केलं, तर सूत्रसंचालन शिपराज जानकर यांनी केलं. या कार्यक्रमाला अमरावतीतील हजारो जेनझी तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विचार करत असताना अनेक चढ उतार आले. ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणत्याही प्रोफेशनमध्ये येतात. विद्यार्थी म्हणून येतात, पालक म्हणून येतात, नोकरदार वर्गाला येतात, उद्योजकांना येतात, शास्त्रज्ञांना येतात, राजकीय व्यक्तींनाही येतात. परंतु चढ उतारावरती झाल्यानंतर चढ आला की थांबायचं आणि उतार आला की घसरत जायचं. जर ही परिस्थिती आपण ठेवली तर परिस्थितीशी आपण झुंज देऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चित मेसेज माझ्या 21 वर्षाच्या किंवा माझ्या टोटल वयाच्या जेवढे काय माझं वय झालेलं आहे त्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपण 21व्या शतकावर ज्यावेळेस बोलतो, चौथ्या क्रांतीची नांदी आपण ज्याला बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या युगामध्ये नोकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे असं आपण म्हणतो. विचार करा, 18व्या शतकात सुद्धा पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न होता की नोकऱ्या जातील, लेबरचं काय होणार. नंतर दुसरी इंडस्ट्री आली, त्यावेळेस सांगितलं आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन कम्प्युटरची आली, त्यावेळेस सांगितलं गेलं की आता माणसाची गरजच राहिली नाही. आणि आता चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस आपण म्हणतो की आता माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही मशीनची बुद्धिमत्ता पुढे गेली असल्यामुळं माणसाचं एक्झिस्टन्स राहील की नाही हाही प्रश्न आपण सध्या विचार करतोय, भेडसावतोय. कदाचित कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही आहे. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, मग ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरची जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे.
माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्सवर अवेलेबल आहे. तुम्ही माणूस म्हणून जगत नाहीत, तर प्रवाहामधला एक ओंडका म्हणून जगत आहात. जिकडं वारं जाईल, जिकडं राहिलं त्या ठिकाणी काम करतायत. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला ओंडका म्हणून जगायचं आहे का त्या प्रवाहामधला मासा जिवंत आहे, अगदी प्रवाहाच्या विरुद्ध उड्या मारून हवेत तिथं हवा तसा जगू शकतो त्या माशाप्रमाणे जगायचा. हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतला घ्यायचा आहे. ओंडक्याला अस्तित्व नाहीये. लाट आली तिकडे जाईल, मोठी लाट आली तर नदीच्या बाहेर पडेल, संपला. माशाला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे म्हणून तो उड्या मारतो. ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी अन्न खायचे त्या ठिकाणी खातो. पण हे करत असताना नदी पोल्युशन करत नाही, प्रदूषित करत नाही, एन्व्हायरमेंटचा प्रोटेक्ट करतो, डायव्हर्सिटी बघतो.